नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण अगदी सुंदर आणि सोप्या अशा रांगोळ्या पाहणार आहोत. उद्या आहे आषाढी एकादशी आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशीला आपण एखाद्या सणाप्रमाणेच आपण साजरे करतो. तर उद्यासाठीच आपण आज सुंदर अशा रांगोळ्या पाहणार आहोत. या रांगोळ्या पाहिल्या ना तरी पण अगदी मन प्रसन्न होतं अशा रांगोळ्या आहेत या सर्व. खूप सुंदर अशा आहेत आणि मलाही विश्वास बसत नाही की इतक्या सुंदर रांगोळ्या मी बनवल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आषाढी एकादशी अगदी सणाप्रमाणेच साजरी करतो. तर उद्याच्या दिवशी आपण या सुंदर रांगोळ्या नक्की बनवाव्या, म्हणून मी तुम्हाला आज या सर्व सुंदर सुंदर अशा रांगोळ्या दाखवणार आहे. तर नक्कीच या सगळ्यांनी डिझाईन्स पहा आणि सगळ्यांनी बनवायचा प्रयत्न करा. ज्या ज्या ताई रोज रोज डिझाईन्स पाहतात, रोज रोज बनवतात, त्यांनी पण या सगळ्या डिझाईन्स नक्की बनवा आणि मला फोटोज वगैरे नक्की पाठवा. एवढ्या सुंदर डिझाईन्स आहेत ना, तर तुम्हाला नक्कीच या डिझाईन्स पाहून बनवाव्याशा वाटतील. अगदी सोप्या पद्धतीने मी त्या सर्व डिझाईन्स तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत आणि बॉर्डर रांगोळ्या टाईपमध्येच सगळ्या डिझाईन्स आहेत. छोट्या-छोट्या आहेत, सिंपल आहेत, अगदी कुणालाही बनवायला येतील अशा डिझाईन्स आहेत. त्यामुळे प्रत्येकाने नक्की उद्या प्रयत्न करा आणि या छोट्या-छोट्या सुंदर रांगोळ्या तुमच्या दरवाजाबाहेर किंवा देवघरासमोर काढा. दरवाजाबाहेर काढलं तर अशा ठिकाणी काढा की तिथे कुणाचे पाय वगैरे जाणार नाही. कारण आपण इथे सगळीकडे विठुरायाचीच मूर्तीचं डिझाईन दाखवलेली आहे आणि ही डिझाईन कुणाच्या पायाखाली जाऊ नये, याच्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या. अगदी मनमोहक आणि पाहत राहाव्या अशा सगळ्या आजच्या डिझाईन्स आहेत आणि मलाही त्या जमल्या. यात मला आश्चर्य आहे, कारण की मी इथून मागे भरपूर दिवस विचारच करत होते की मी तुम्हाला आता नवीन काय दाखवू, नवीन काय बनवू. आणि जसे मी रांगोळ्या बनवायला सुरुवात केली तसंच मला काही वेगवेगळ्या डिझाईन्स आठवत गेल्या आणि मी अशा पद्धतीने मी पण तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला या सर्व डिझाईन्स आवडतील. अगदी सिंपल सिंपल डिझाईन्स आहेत आणि दिसायलाही फारच सुंदर आहेत. सगळ्यांमध्ये विठ्ठलाचं आपल्याला दर्शन होणार आहे अशा पद्धतीच्या सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत. या तुम्ही नेहमीसाठीही वापरू शकता. देवघरासमोर बनवायला खूप छान दिसतील अशाच डिझाईन आहेत. ज्यांना ज्यांना रांगोळ्या बनवायला आवडतं त्यांनी नक्की या डिझाईन उद्या ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडल्या की नाही. आणि आवडल्याच पाहिजेत, एवढ्या सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तर थँक्यू सो मच सगळ्यांचेच. कालपासून मी कुणालाच रिप्लाय दिलेले नाही आहेत, तर त्याबद्दल खरंच सॉरी. माझ्याकडे बिलकुलच वेळही नव्हता आणि मी पण जरा माझी तब्येत पण ठीक नाही आहे. पण तरी पण मी आवर्जून रांगोळ्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. थोडासा आवाजाचा पण प्रॉब्लेम आहे, तो पण तुम्ही प्लीज समजून घ्या आणि आपल्या सगळ्या आजच्या डिझाईन्स पहा, तुम्हाला आवडतील आणि नक्की ट्राय पण करा. तर नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ती पाहू शकता. इथे आपण फक्त विठ्ठलाचं नाव बनवणार आहोत आणि अगदी सुंदर आणि झटपट होणारी अशी ही डिझाईन आहे. छोटीशी आहे, सिंपल आहे आणि कोणालाही जमेल अशी डिझाईन आहे. तर नक्कीच आपल्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला आजच्या आवडणारच आहेत अशा डिझाईन्स आहेत. आज आपण अगदी सिंपल आणि मिनिमल पण डिझाईन पाहणार आहोत आणि अगदी थीमवाल्या पण दोन्हीही टाईपमध्ये डिझाईन तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. जे जे पूर्ण व्हिडिओ पाहतील त्यांना समजेल की किती कशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत त्या डिझाईन्स आणि प्रत्येकाला जमतील अशाच डिझाईन्स आहेत. जास्त अवघड पण काही नाही आहे या डिझाईन्समध्ये. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही नक्की बनवाल अशा पद्धतीच्या डिझाईन आहेत. तर बघा, हे आपल्याला फक्त नावाची डिझाईन होती आणि केवढी सुंदर दिसते बघा ही ही पण डिझाईन. पुढची आपली जी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण आपण विठ्ठलाचीच डिझाईन बनवणार आहोत. खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही. ही डिझाईन मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आज सकाळी. तर ज्यांनी ज्यांनी शॉर्ट पाहिलेला आहे आणि ते आता व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या लक्षात येईल. ज्यांना छोटीशी आणि मिनिमल डिझाईन पाहिजे त्यांनी अशा पद्धतीची बनवू शकता. फक्त एवढीच बनवायची असेल तर तुम्ही इतकी पण बनवू शकता.
म्हणजे बघा ह्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे. हे कॉमन आहे. हे एवढं तर तुम्ही बनवूच शकता. हे अगदी सिंपल पद्धतीने म्हणजे अगदी कुणालाही जमेल अशा पद्धतीने मी ही डिझाइन बनवलेली आहे, जेणेकरून सर्वांना जमेल अशीच. इथे फक्त आपण फुलं बनवणार आहोत. म्हणजे ज्याच्याकडे आता जशी स्पेस असेल तसं तुम्ही बनवा. पण मोस्टली जर आपण ह्या सगळ्या डिझाईन्स देवघरासमोर बनवणार असेल, तर मग छोटूशीच बनवा अगदी. बघा केवढी सुंदर दिसतीये. इथे आपण अक्षर म्हणजे लिहिणार आहोत, नावाचीच डिझाइन आहे. आता ज्यांना वेळ नसतो, ज्यांच्याकडे अगदी बिलकुलच टाईम नाही आहे, त्यांनी अशा पद्धतीच्याही डिझाईन बनवल्या तर चालेल. अगदी छान दिसतात ह्या पण डिझाईन्स. मिनिमल डिझाईन आहेत, पण सुंदर वाटतात आणि आपण ह्या देवघरासमोर डेली पण यूज करू शकतो. ह्या नावांच्या ज्या डिझाईन्स असतात, ज्यांचं अक्षर चांगलं आहे ना, त्यांना छान वाटतं. माझं तर एवढं नाही आहे छान, पण मी केलाय प्रयत्न बनवायचा. तर बघा किती मिनिमल आणि सुंदर अशी डिझाइन आहे ही. नक्की सगळ्यांनी आजच्या डिझाईन्स बनवा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कशा वाटल्या आजच्या डिझाईन. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. मागच्या भागामध्ये तुम्ही खूप सुंदर असं रिस्पॉन्स केलेला आहे माझ्या व्हिडिओजला. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आजच्या डिझाईन सगळ्या ताईंनी, सगळ्यांनी नक्की ट्राय करा. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी तर मस्ट ट्राय करा. आणि मला कॉमेंट पण करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. ही आपली शेवटची डिझाइन आहे. खूप सुंदर अशी डिझाइन आहे. तर नक्की ही पण डिझाइन सगळ्यांनी पहा आणि बनवायचा प्रयत्न करा. मिनिमल डिझाइन आहे, पण खूप सुंदर दिसते ही डिझाइनही. आजच्या व्हिडिओतली कोणती रांगोळी तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच सुंदर सुंदर सोप्या आणि नवीन डिझाईन्ससोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.